खोक्या उर्फ सतीश भोसलेचा दादागिरीचा एक व्हिडिओ अंजलीताई समोर येतोय आणि यामध्ये चक्क शाळेतल्या विद्यार्थ्यांना हा भोसले धमकावताना दिसतोय. सतीश भोसले हा काय म्हणतोय हे मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करते. काही वाक्य मी तुम्हाला वाचून दाखवते याच्यातली. अंजलीताई ऍक्च्युली ऐका ना, तो मीच पाठवला होता. अगदी माझा तर आता मी एक ब्रॉडकास्ट ग्रुपच केलाय मीडियाचा आणि त्याच्यात ही सगळी माहिती मी टाकते. म्हणजे ती बाहेर आली पाहिजे. आणि इतके तो म्हणजे ज्या थाटात तो माणूस बोलतोय, बाजूला सगळे ते शिक्षक उभे आहेत आणि मुलांना सांगतोय की माझ्यावर असे अनेक गुन्हे बिने आहेत, कोणी हे केलं नाही तर मी त्यांना सरळ करीन वगैरे. त्याची जी भाषा आहे ना बोलण्याची, त्याच्याच वरनं आपल्याला त्याची आरेरावी किती आहे ते दिसतंय. एवढंच नाही, मी त्याच्याबद्दल जी जी माहिती आता माझ्याकडे येतेय की हा म्हणजे सगळी मोर मारून खातो, हरण मारून खातो आणि हरणावरनं वाद झाला म्हणून त्या ढाकणे कुटुंबाला त्यांनी तुडवलं. म्हणजे त्यांच्या शेतात त्यांनी जाळं लावलं होतं आणि त्या जाळ्यात तो हरण पकडून त्याचं मांस खायचा आणि त्याच्यावरनं वाद झाला. ते ढाकणे म्हणाले हे काढून टाका, म्हणून तो त्यांना भडकला त्यांच्यावर, मी कोण आहे तुला दाखवतो, आणि त्यांना रक्तबंबाळ केलं त्यांना आणि त्यांच्या मुलाला. ज्याच्यावरनं ही दहशत जी या लोकांची आहे ना ती समोर येते. त्याचे मी जवळजवळ 12 व्हिडिओज टाकले की हा हेलिकॉप्टर मधनं उतरतोय, एका पॉश हॉटेलमध्ये जाऊन बेदिंग रोब घालतोय आणि दोन्ही हातामध्ये त्याच्या सोन्याच्या अंगठ्या काय, ते सोन्याचे दागिने काय, अफाट पैसा काय, आयफोनच्या दुकानात जाऊन आयफोन घेतो, झेड फोल्ड घेतो. आणि हा सुरेश धसाना काही दिसले नाहीत काय त्याचे प्रताप, त्यांना काही माहित नव्हतं का? आणि अशा माणसाला आपले कार्यकर्ते ते बनवून घेतात. कशासाठी घेतात? त्या फेकलेल्या नोटा कोणाच्या होत्या? एवढंच नाही तर आता तिथे हा प्रचंड प्रमाणावर तिथे पैसे देतो, म्हणजे व्याजावर पैसे देतो. चक्रवाढ व्याजाने तो पैसे त्यांच्याकडनं लोकांकडनं वसूल करतो आणि जे देत नाहीत त्यांना बेदम मारहाण करतो, जमिनी विकायला भाग पाडतो. सगळं हे जेव्हा बघते ना तेव्हा डोकं सुन्न होतंय की राजकारणाला आता सरळ खरं तर सुरेश धसांचा राजीनामा मागितला पाहिजे. कारण इतक्या विकृत अशा माणसाला त्यांनी त्याची का पाठराखण केली याचं उत्तर सुरेश धसांकडनं घेतलं पाहिजे. अगदी अंजलीताई, पण गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर परळीत अशीच दहशत पाहायला मिळतेय का? का इतका माज दाखवला जातोय? हे निर्ढावले पण येतंय कुठून? सगळ्यांना राजकीय वर्गास्त आहे, सगळ्यांना. आणि ते धनंजय मुंडे असो, सुरेश धस असो, आपण जालन्यातलं प्रकरण बघितलं, तिथे तो नवनाथ दौड नावाचा कोण होता, त्याचा भाऊ सोनू दौड त्या महादेव कैलाश बोराडेला महादेव मंदिरात खेचून बाहेर काढतो, चटके देतो. तो ठाकरे गटाचा होता. तेव्हा मी यांना फोन केला, आपल्या नार्वेकरांना, मिलिंद नार्वेकरांना, आणि त्यांना सांगितलं अशा लोकांना पक्षातनं बाहेर उचलून फेकून द्या. अशी जी माणसं आहेत की जी राजकीय पद वापरून दहशत निर्माण करतायत, इट इज हाय टाइम सगळ्या पक्षांनी आता मिळून कारवाई करायला पाहिजे अशा लोकांवर. तेव्हा कुठे जाऊन हे सगळं आता नीट होईल. मला असं वाटतंय पोलिसांना सेन्सिटायझेशन करायची गरज आहे, नेत्यांवर आता चाबूक मारण्याची गरज आहे. पण कुठेतरी त्यांना हे प्रकरण सगळी जी आहेत, जिथे जिथे त्यांचे कार्यकर्ते करतील, मग ती दहशत असो, हप्ते गोळा करणं असो, थांबवायला पाहिजे हे सगळं आता. खरंय खरंय अंजलीताई, या सगळ्या गोष्टी वेळीच थांबवणं हे काळाची गरज आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.